नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कायदेविषयक प्रबोधनाचा उपक्रम म्हणून ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि आपण सगळेजणच या असीम सरोदे लॉजिकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तर एका वयस्कर गृहस्थानी एक केस केली आणि त्यांनी सांगितलं की सातत्याने मला हाऊसिंग सोसायटीकडून मेंटेनन्सची अमाऊंट मागण्यात येते, जेव्हा की अनेक वर्षांपासून मी इथे आहे आणि मी मेंटेनन्स दिलेला नाही आहे. हे त्यांनी मान्य केलं, पण त्यांनी असं सांगितलं की अनेक वर्षांपासून मेंटेनन्स घेतलेला नसल्यामुळे आणि फॉर्मली काही हाऊसिंग सोसायटीसोबत माझं ॲग्रीमेंट झालेलं नसल्यामुळे मी मेंटेनन्स अमाऊंट देऊ शकत नाही. लिमिटेशन ॲक्टनुसार सुद्धा इतके वर्ष म्हणजे जवळपास 10-12 वर्ष मेंटेनन्सच माझ्याकडून घेतलेलं नसल्यामुळे आता मला मेंटेनन्स मागण्यात येऊ नये, मागितलं जाऊ शकत नाही, असं त्याचा युक्तिवाद होता. आणि त्यावर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की एखादा सदस्य सोसायटीमध्ये राहत असेल, त्याच्या सोसायटीमध्ये फ्लॅट असेल, तर त्याने हाऊसिंग सोसायटीचं मेंटेनन्स दिलं पाहिजे. आता हाऊसिंग सोसायटीचं मेंटेनन्स जे आहे ते सोसायटीच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, नंतर देखरेख, सुरक्षा, नंतर रंग बिल्डिंगला मारणे, लिफ्टचं मेंटेनन्स करणे, अशा अनेक गोष्टींसाठी सदस्यांकडून येणाऱ्या मेंटेनन्स अमाऊंटचा उपयोग होत असतो. परंतु सोसायटी मेंटेनन्स बरेच वर्ष दिला नाही, त्यामुळे मला आता कोणी मेंटेनन्स मागूच नये अशा पद्धतीने या माणसाचं जे म्हणणं होतं ते उच्च न्यायालयाने फेटाळून लावलं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावलं आणि सोसायटीचा मेंटेनन्स बरेच वर्ष दिला नसेल तरीसुद्धा मेंटेनन्स मागण्याचा हाऊसिंग सोसायटीला अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. मग त्यांनी सांगितलं की कोर्टाने असं स्पष्ट केलं की दररोजचा रिकरिंग स्वरूपाचं मेंटेनन्सची अमाऊंट असते की दररोज काहीतरी मेंटेनन्स करावा लागतो. त्यामुळे मेंटेनन्स हा सोसायटीचा वाढतच असतो. तो दरवेळेस नवीन नवीन स्वरूपामध्ये मेंटेनन्सची अमाऊंट लागत असते, कारण महागाईसुद्धा वाढत असते आणि त्यामुळे खूप वर्ष मेंटेनन्स घेतलाच नाही हाऊसिंग सोसायटीनी. त्यामुळे त्या कारणावरून लिमिटेशन ॲक्ट लागू करा आणि लिमिटेशनमध्ये आता हे बसतच नाही असं त्याच्या माणसाचं म्हणणं होतं. ते संयुक्तिक नाही, कायदेशीर नाही असं सुद्धा न्यायालयाने सांगितलं. खूप मोठा कालावधी हाऊसिंग मेंटेनन्स न घेता गेला, त्यामुळे सोसायटीला मेंटेनन्स मागायचा हक्क नाही असं म्हणता येणार नाही असं स्पष्ट करताना कोर्टाने सांगितलं की सेक्शन 154B29 महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 नुसार हाऊसिंग सोसायटीला सोसायटी ड्यूज वसूल करण्याचे विशेष कायदेशीर अधिकार आहेत आणि त्या संदर्भात लिमिटेशन ॲक्ट लागू होत नाही असं सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केलं. मग सोसायटीने सतत डिमांड नोटिसेस पाठवल्या होत्या, त्या न्यायालयासमोर आणण्यात आल्या. त्यानंतर ड्यूज अनपेड आहेत, किती अनपेड आहेत याबद्दलची प्रक्रिया आम्हाला पुढची करायची आहे, पण हा माणूस आम्हाला काही सहकार्य करत नाही आणि आमचंच म्हणजे हाऊसिंग सोसायटीचंच बेकायदेशीर आहे असं सांगतो, ही सुद्धा बाजू मांडण्यात आली. तेव्हा त्या माणसाने तोच मुद्दा परत मांडला की रजिस्टर्ड सेल ॲग्रीमेंट नसल्यामुळे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट्स याच्यानुसार सुद्धा मोफा कायदा जो आहे त्याच्यानुसार सुद्धा मी काही देणं लागत नाही आणि माझी जबाबदारीच नाही मेंटेनन्स देण्याची असं त्यांनी सांगितलं. परंतु कोर्टाने पुन्हा स्पष्ट केलं की फॉर्मल रजिस्ट्रेशन सेल डीडचं नसेल, सेल ॲग्रीमेंटचं नसेल, पण सेल डीडनी तो त्या हाऊसिंग सोसायटीतला फ्लॅट तुम्ही घेतलेला असेल तर फॉर्मल सोसायटी मेंबरशिप नसेल तरीसुद्धा ड्यूज देणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे रजिस्टर सेल डीडनी एखादी प्रॉपर्टी सोसायटीमधली विकत घेतली असेल पण फॉर्मली रजिस्टर्ड सेल ॲग्रीमेंट नसेल आणि हाऊसिंग सोसायटी जे आहे त्याच्यामध्ये मेंबर म्हणून नोंदणी त्या व्यक्तीची नसेल तरीसुद्धा सोसायटीला ड्यू मेंटेनन्स मागण्याचा हक्क आहे. सोसायटी आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी मेंबर्सवर अवलंबून असते आणि त्या खर्चातून वेगवेगळ्या प्रकारचे मेंटेनन्स होत असतात. त्यामुळे एखादा सदस्य सोसायटीमध्ये राहत असेल, त्याचा सोसायटीमध्ये फ्लॅट असेल आणि त्यांनी हाऊसिंग सोसायटीचा मेंटेनन्स अनेक वर्ष दिला नसेल तरी रिकरिंग स्वरूपाचा मेंटेनन्स असल्यामुळे सोसायटीचा तो हक्क आहे की ते मेंटेनन्स अमाऊंट त्याच्याकडून वसूल करू शकतात. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे सगळ्या शहरी भागामध्ये सध्या.
हा विषय आहे की काही जणं मेंटेनन्सच देत नाही आणि तुम्हाला काय करायचं करून घ्या अशा प्रकारची उद्धट आणि अरेरावीची भाषासुद्धा करतात. हे अत्यंत चूक आहे आणि त्यामुळे हा निर्णय एक नवीन दिशा देणारा आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.